देवाला स्वीकारलं होता। मग आम्ही इकडं तिचा नंबर लावला अपेट हॉस्टेलला आणि आम्ही सगळेही सांगितलं आमच्या मंडळींनी गोपाटची मंडळीला मी सांगितलं का तिला असा असा त्रास आहे, तिच्यासाठी प्रार्थना करा। आणि हॉस्टेलवरही आम्ही सांगून दिला का तिला असा असा त्रास आहे, तिला किडनीचा त्रास आहे, तर तिच्यासाठी प्रार्थना करा। पण ज्या दिवसापासून आम्ही हॉस्टेलमध्ये टाकलं त्या दिवसापासून तिला कधीच त्रास झाला नाही। आणि ती मग तिथं काही पण ते वरण जरी केला त्याच्यात ते तांबटं टाकायचे, चिकट बनवायचे, काही खायची, पण तिला कुठलाच त्रास होत नव्हता। आणि मग आम्ही परत आमच्या मनात असं आला का ती शाळेवरची मास्तरा काय सांगत का तिच्यासाठी तुम्ही एक फाईल सोनोग्राफी काढा आम्हाला द्या, म्हणजे आम्ही तिच्यासाठी पुढचा आम्ही सरकारी काहीतरी तिच्यासाठी करू बा शाळेत। मग आम्ही सोनोग्राफी काढायला गेलो तर पहिली जी सोनोग्राफी होती ती आमच्याकडनं तिच्यावर पाणी गळलं तर ती खराब झाली। मग तिच्यावर बेस स्पष्ट दिसत नव्हता। मग दुसरी काढली तर डॉक्टर काय सांगत का इथलं तर किडनी बुवा दुसरी आहे, म्हणजे आहे पण बारीक आहे बुवा। आणि पहिले जे रिपोर्ट होता त्याच्यामध्ये काहीच दाखवलं नाही। नंतर मग आम्ही जी प्रार्थना केली ती त्याच्यावरून देवाने खूप मोठा तिला उत्तर दिला। आणि ती किडनी आता दुसरी फाईल काढतो ते एकदम स्पष्ट तिच्यामध्ये आहे। त्या आज फाईल आणल्या नाही तर पूर्ण देवाने तिला उत्तर दिला आहे। देवाला धन्यवाद देव, देवाचे आभार मानू देव। खूप काय सांगत का तिच्यासाठी तुम्ही एक फाईल सोनोग्राफी काढा आम्हाला द्या, म्हणजे आम्ही तिच्यासाठी पुढचा आम्ही सरकारी काहीतरी तिच्यासाठी करू बा शाळेत। मग आम्ही सोनोग्राफी काढायला गेलो तर पहिली जी सोनोग्राफी होती ती आमच्याकडनं तिच्यावर पाणी गळलं तर ती खराब झाली। मग तिच्यावर बेस स्पष्ट दिसत नव्हता। मग दुसरी काढली तर डॉक्टर काय सांगत का इथलं तर किडनी बुवा दुसरी आहे, म्हणजे आहे पण बारीक आहे बुवा। आणि पहिले जे रिपोर्ट होता त्याच्यामध्ये काहीच दाखवलं नाही। नंतर मग आम्ही जी प्रार्थना केली ती त्याच्यावरून देवाने खूप मोठा तिला उत्तर दिला। आणि ती किडनी आता दुसरी फाईल काढतो ते एकदम स्पष्ट तिच्यामध्ये आहे। त्या आज फाईल आणल्या नाही तर पूर्ण देवाने तिला उत्तर दिला आहे। देवाला धन्यवाद देव, देवाचे आभार मानू देव। खूप चांगला आहे।